नमस्कार मंडळी. आज सकाळी म्हणजेच शनिवारच्या सकाळी बरोबर 9:15 वाजता सगळं आवरून आम्ही दोघंजणं हिंदू सोसायटीच्या मंदिरात जाण्यासाठी निघालो. कारण सकाळी तिथे जगन्नाथ रथयात्रा निघणार होती. 9:45चा टायमिंग होता. मंदिरात कधी कोणकोणते कार्यक्रम आहेत त्याची सविस्तर माहिती दिलेली असते. रथयात्रेसाठी जाऊ असं आम्ही ठरवलं होतं. मंदिरात पोहोचल्यावर तिथे सगळी तयारी चालू होती. हे खूप छान असं मंदिर आहे. गेल्यावर एक-एक करून सगळ्या देवांचं दर्शन घेतलं, मनोभावे नमस्कार केला. देवांना रथामध्ये बसवण्यासाठी सजवण्यात येत होतं. ज्यांना आजच्या पूजेचा मान देण्यात आला होता, ते राजा-राणीसुद्धा छान तयार झाले होते. सगळेजण त्यांच्यासोबत फोटो काढत होते. आम्ही पण त्यांच्यासोबत फोटो काढला. जगन्नाथ रथयात्रा हा ओडिशातील पुरी येथील जगप्रसिद्ध धार्मिक उत्सव आहे. दरवर्षी आषाढ शुद्ध द्वितीयेला ही यात्रा सुरू होते. यामध्ये भगवान जगन्नाथ, त्यांचे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची भव्य रथातनं मिरवणूक काढली जाते. हे रथ ओढण्यासाठी देश-विदेशातून लाखो भाविक एकत्र येतात. हे रथ मंदिरातून गुंडीच्या मंदिराकडे म्हणजेच देवांच्या मावशीच्या घरी देव 7 दिवस राहायला जातात. तिथे हे रथ जातात. तिथे मावशीकडे गेल्यावर त्यांना मिष्टान्नाचं भोजन देण्यात येतं, अशी मान्यता आहे. रथयात्रेपूर्वी 15 दिवस आधी देव आजारी असतात. ते पूर्ण बरे झाल्यावरच त्यांची यात्रा सुरू होते. बलभद्र यांच्या रथाला तालध्वज आणि सुभद्रा यांच्या रथाला दर्पदलन आणि जगन्नाथाच्या रथाला नंदीघोष असं म्हणतात. हा उत्सव शतकानुशतकं चालत आलेला आहे. जगप्रसिद्ध पुरी रथयात्रेला देश-विदेशातून खूप सारे भाविक येतात आणि अनेक धार्मिक परंपरा, वैशिष्ट्यपूर्ण मान्यता या रथयात्रेशी जोडलेल्या आहेत. दरवर्षी नव्याने रथ तयार करण्यात येतो. कोणत्याही जुन्या रथाचा पुनर्वापर इथे केला जात नाही. रथाच्या निर्मितीसाठी स्थानिक वृक्षाचे लाकूड वापरलं जातं. 200 सुतार, चित्रकार, कुशल कारागीर पिढ्यानपिढ्या ही सेवा परंपरेने करत आलेले असून आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर न करता पूर्वजांकडून मिळालेल्या पारंपरिक कौशल्याच्या आधारे रथाची निर्मिती केली जाते. रथनिर्मितीची प्रक्रिया अक्षय तृतीयेपासून सुरू होते. भाविक रथ ओढण्याचे पुण्य मिळवण्यासाठी रथयात्रेत सहभागी होतात. अमेरिकेत इथे सुद्धा खूप छान पद्धतीने रथयात्रेचा हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. जेव्हा देवांना रथामध्ये बसवलं, त्यानंतर मुलींनी त्यांच्यासमोर नृत्यप्रकार साजरे केले. भरपूर भाविक इथे जमलेले होते. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत. खूप सारे भाविक जमलेले होते आणि खरं तर कडक असं ऊन होतं. पण उन्हामध्ये सुद्धा सगळेजण सकाळपासनं इथे उपस्थित होते आणि ही रथयात्रा सगळ्यांनी मिळून म्हणजे रथ ओढला आणि ही रथयात्रा पूर्ण परिसरामध्ये फिरवण्यात आली. त्यानंतर मेन हॉलमध्ये देवांना घेऊन जाण्यात आलं आणि मेन हॉलमध्ये तिकडे गेल्यानंतर आरती करण्यात आली. महाआरती तिकडे झाली. नंतर सगळ्यांना महाप्रसाद देण्यात आला. खूप चविष्ट असा हा महाप्रसाद होता. आम्ही सगळ्यांनी महाप्रसाद घेतला. आरतीनंतर जगन्नाथपुरीचा सुद्धा तिथे प्रसाद वाटण्यात आला. तो सुद्धा घेतला आणि घरी आलो. धन्यवाद.